चाकूर तालुक्यात शाळेची बस पलटून 22 विद्यार्थी जखमी. प्रकरणात बस चालकासह मुख्याध्यापक व संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन 22 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणात बस चालकाच्या निष्काळजीपणाबरोबरच शालेय बस नियमांचं पालन करण्यात झालेल्या त्रुटींची दखल घेत चाकूर पोलिसांनी बस चालकासह संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्था चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 8 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9:14 सुमारास सांडोळ मोड तालुका चाकूर येथे शाळेची बस क्रमांक MH12 PQ 5120 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चालकाने वाहन हायगाईने व निष्काळजीपणे चालवल्याने बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील 22 विद्यार्थ्यांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी फिर्यादी माधव नारायण देशपांडे राहणार सांडोळ तालुका चाकूर यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 378/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 अ, 125 ब, 223, 3-5 तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184, 3-1, 181 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान बस चालकाकडे आवश्यक वाहन चालवण्याचा वैध परवाना नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. तसंच शालेय बसच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचं पालन करण्यात झालेल्या गंभीर दुर्लक्षाची नोंद घेऊन बस चालकासोबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्था चालक यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर, पोलीस निरीक्षक भंडे तसेच तपासी अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा व आवश्यक कार्यवाही केली. लातूर पोलिसांचे शाळा व्यवस्थापन व संस्था चालकांना आवाहन. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. त्यामुळे सर्व शाळा, संस्था चालक, मुख्याध्यापक, वाहन कंत्राटदार व बस चालक यांनी शालेय बस संदर्भातील शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं. चालकाकडे वैध परवाना, वाहनाची तांत्रिक तपासणी, आवश्यक सुरक्षा साधनं व विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सर्व निकषांची पूर्तता करणं बंधनकारक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणताही प्रकारचा निष्काळजीपणा, नियमभंग किंवा हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.